नमस्कार. मी आज डेअरीत मिळतं तसं पनीर आपल्या घरच्या दुधापासून बनवत आहे. तर मी पनीर बनवण्यासाठी 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे. तर ते दूध आपल्याला तापवायला ठेवायचं आहे. त्याची शाई काढायची नाही आहे. तर आपल्याला दूध असं फिरवायचं आहे, कारण दूध आपलं फुल फॅटचं असल्यामुळे पातेलीला लागू शकतो. त्यामुळे मी दूध असं ढवळतच आहे, सारखंच असं ढवळतच राहायचं. ढवळल्यामुळं शाई पण येणार नाही, ती शाई मिक्स होऊन जाते ह्यामध्ये. हा आपलं दूध शिजत आहे. हे पहा, असं दूध शिजवून घ्यायचं आहे. हे पहा, असंच बारीक गॅस ठेवून शिजवून घ्यायचं आहे आणि मधून मधून असं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे, कारण दूध हे आपलं फुल फॅटचं असल्यामुळं खाली पातेल्याला चिटकू शकतं. आता हे दूध फुटण्यासाठी मी ह्यात विनेगर घालत आहे. तुम्ही ह्यात लिंबू सुद्धा वापरू शकता तुमच्या ह्याच्यानुसार. आपलं दूध फुटत आहे, हे पहा, हळूहळू फुटत आहे. अजून थोडं फुटू द्यायचं आहे आपल्या दुधाला. तर अशा तऱ्हेनं थोडं थोडं आपल्याला पनीर असं काढून एका वस्त्रामध्ये असं घालून घ्यायचं आहे. हे पहा, मी पनीर काढते. पनीरमधलं पाणी सगळं गाळलेलं आहे. आता आपलं हे पनीरचं पाणी सगळं गाळून घ्यायचं आहे. हे बघा, असं सगळं गाळून घेऊन दाबून घ्यायचं आहे. असं आपण ठेवू शकतो ओटात, असं दाबायचं. हे पहा, अशी वडी थापून घ्यायची, असं दाब घालायचा. मी एक तांब्या आईस करून घेतलेला आहे आणि हा आईसचा तांब्या ह्याच्यावर मी तांब्या ह्या तऱ्हेने ह्याच्यावर घालून असं दाब करून घेत आहे. हे पहा, जेणे की लवकर पनीरची वडी तयार होते. आता हे आईसचा तांब्या आपण ह्याच्यावर ठेवायचा आहे 1-2 मिनिटासाठी. तऱ्हेनं आपलं पनीर तयार झालेलं आहे. हे पहा, पूर्णपणे आपलं पनीर रेडी झालेलं आहे. हे पहा, हे पहा, अशा तऱ्हेने आपला 1.5 लिटर दुधामध्ये अर्धा किलो पनीर तयार आहे. हे पहा, अगदी डेअरीसारखं झालेलं आहे. हे पहा, पाहू शकता, मी कट करून ठेवलेलं आहे.